नमस्कार भावा बहिणीनो. तर मस्त असा चिकन बिर्याणी मटन बिर्याणीपेक्षा बी टेस्टी आपण आज आलू पुलाव करणार आहोत. त्यासाठी बघा एक भांडं घेतलंय, भांड्यामध्ये 2 गिलास पाणी घालते. इथं एक लसणाची गड्डी घालते बघा, अशी बिना सोललेलीच. 1 इंच घातला, ह्याच्यात दालचिनीचा तुकडा, 3 हिरव्या इलायच्या, 1 चमचा जिरं घेतलंय, 7-8 लवंगा येते बघा, 1 मोठी इलायची घेतली, 10-12 काळी मिरी, 2 चमचे ह्याच्यात मी धना घेते आणि 1 चमचा बडीशोप घ्यायची. सगळं बिना कुठल्यालंच या पाण्यात घालून घ्यायचं. लसणाची गड्डी घातली, तुम्ही लसण असा कळ्या कळ्या बी घातल्या, बिना सोललेल्याच घाला. बघा इथं अर्धा कांदा घेतलाय मोठा असा उभा उभा चिरून, ती बी घालून घेतलाय. मीठ टाकते अर्धा चमचा, अर्धा इंच आल्याचं तुकडं टाकते, झाकून ह्याला बाजूला शिजायला ठेवते. ह्याचा आपल्याला मस्त असा अर्क काढून घ्यायचा आहे ह्या मसाल्याचा. तर बघा इथं आपण एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये भुगून घेता तुम्ही, कढाई कशामध्ये बनवायचं ती घ्या. इथं 1.5 पळी बघा मी तेल घातलंय आणि ह्याच्यात मोठ्या आकाराचा एक कांदा पातळ असा चिरून घातलेला आहे बघा, आणि ह्याला लाल होऊस तर मी तळून घेतला आहे अशा पद्धतीनं. आता तुम्हाला थोडा ही पांढरट दिसत असेल, पण ती गरम असल्यावर लाल होते, म्हणून अशाच पद्धतीनं काढून घ्यायचा. त्याच तेलामध्ये आपल्याला 1 तेजपत्ता घालून घेते. इथं बघा मी शहाजिरा घालून घेतलाय अर्धा चमचा. लगेच ह्याच्यात बटाटे टाकून घेते, 2 मोठ्या आकाराचे बटाटे होते, तर त्याचे असे छोटे छोटे तुकडे केले, जास्त बारीक नाही करायचे तुकडं. आणि ह्याच्यात लगेच झाकून ठेवले मी. थोडासा बटाटा सॉफ्ट बी होतं आहे, तळून बी अंगावर चिट्टे येत नाहीत, चितुळे पडतात नाही, तर पाणी घातलेलं ना धुतलेलं आहे बटाटा. तर अशा पद्धतीने बघा शिजायला लागले, असा कलर होतं ह्याचा. ह्याला अनेक शिजायला ठेवते इथं बाजूला. आता मस्त आपला बघा हे बटाटा मस्त असा तळून घ्यायचा, म्हणजे थोडा नरम बी होतंय. आता ह्याच्यात आपण थोडंसं तिखटपणा यायसाठी इथं हिरवी मिरची वाटून घेतली बघा, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. हे घातलं ह्याच्यात. आलं लसणाची पेस्ट घालते बघा अर्धा चमचा, बघा अशा पद्धतीनं. ह्याला एकदा हलवून घेऊ, मस्त असं तळून घेऊ, आलं लसणाचा कच्चा पण निघून जाऊस तर. एकच नंबर लागतंय खायला. एकदा करून बघा. आवडत असला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. आणि तळलेली आपला कांदा आहे का नाही, ती कांदा ह्याच्यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आणि थोडा ठेवायचा. आता कांदा घालून एकदा हलवून घेते मस्त. मग ह्याच्यात आपण तुकड्या केलेल्या हिरव्या मिरच्या आणि टमॅटो टाकून घेऊ. टमॅटो मी 2 घेतले, छोट्या आकाराचे होते, 2 टमॅटो घेतलेत. तुम्हाला टमॅटो जास्त आवडत असले तरी जास्त जरी घातले तरी काय हरकत नाही, मस्तच लागतं ह्या पुलाव. तर इथं 4 हिरव्या मिरच्या 2 तुकडा करून घातल्यात आणि 2 टमाटे घेऊन बारीक तुकडा करून घातलेत. आता चांगलं ह्याला हलवून घेते. आता टमॅटो सॉफ्ट व्हायसाठी ह्याच्यात आपण मीठ टाकून घेऊ. तर इथं बघा अर्धा चमचा अनेक मीठ घातलंय मी, आणि आपण पाण्यामध्ये बी अर्धा चमचा घातलेला आहे, तर थोडं लक्ष असू द्या की आपण आधी बी मिठाचा वापर केलेला आहे. तर बघा इथं मस्त असं आपण हलवून घेतलंय. आता ह्याच्यात थोडासा पुदिना घालते आणि थोडी कोथिंबीर घालून घेते. पुन्हा एकदा आपण ह्याला हलवून घेऊ. आता ही जे आपण मसाले घातलेलं शिजवलेलं पाणी आहे ना, ती आपण चाळणीनं ह्याच्यात असं गाळून घ्यायचं. आपल्याला ह्याच्यात मसाले बी जाणार नाही, तर टेस्ट इतकी मस्त येते का नाही, एकदा करूनच बघा तुम्ही. एकदा केलं का नाही, हप्त्यातून 2दा तरी तुम्ही हीच करणार आहे, आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही हीच करता. तर बघा मस्त असं आपण ती लसूण जी होता ना, त्याच्या बी आतलं सगळं काढून घेतलंय आरक, आणि ह्याच्यात टाकून घेतलंय बघा. लसणं जी शिजलेलं होतं आणि सालं काढून टाकलेत. एकदम मस्त हलवून घेतलं. आता ह्याच्यात मी 2 गिलासच तांदळाचा वापर केलाय. तांदूळ मी भिजू घातलेलं होतं बघा अर्धा तास. बासमती तांदळाचा वापर केलाय. तुम्ही कोणतं जरी वापरला तरी चालतंय, गरज नाही की बासमतीच घ्या म्हणून. आता एकदा चांगला हलवून मध्यम गॅस करून झाकून ठेवते 2 ते 3 मिनटं. 2 ते 3 मिनटं आपण फक्त ह्याला झाकून ठेवले बघा. आता ह्याच्यात पाणी तर एकदा हलवून घ्यायचं. जास्त ढवळाढवळी करायची नाही, नाहीतरी तांदूळ तुटतात, लांब तांदूळ आहेत ना, मग तुकडा होते त्याचा. हलक्या हातानं असं थोडंसं हलवून घेऊ, म्हणजे मसाला जे टमॅटो ते आहे ना सगळं मिक्स होते, एका साईडला राहत नाही. आता ह्याच्यात आपण घालून घेऊ हे तळलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. हे बघा थोडी कोथिंबीर आणि पुदिना ठेवलेला आहे कापून, हे बी घालून घेते. आता ह्याच्यात साजूक तूप घालून घेते 1 चमचा, म्हणजे ह्याने टेस्ट बी चांगली येते आणि सॉफ्ट राहतात तांदूळ. आता झाकते, गॅस एकदम बारीक करायचा आणि ह्याला मस्त असं एकदम तांदूळ एकदम शिजूस तर ठेवलं होतं बघा. मस्त असं आपलं तांदूळ बी आता शिजल्यात बघा, किती मस्त मोकळं तांदूळ झाल्यात. ह्या पद्धतीनं करून बघा. व्हिडिओ आवडत असला तर लाईक करा. धन्यवाद.